नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमावर आधारित नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये पाहणार आहोत विषय गणित. आणि आपल्या आजच्या विषयातील घटक जो आहे तो घटक 3 भूमिती. या घटकाअंतर्गत आजचा उपघटक आहे 3.2, तो म्हणजे समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म. आपण 3.1 मध्ये भूमितीतील मूलभूत संबोध जसे बिंदू, रेषा, किरण, प्रतल यावर आधारित प्रश्न पाहिले. आज आपण समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म पाहणार आहोत. प्रथम बाळांनो, समांतर रेषा म्हणजे काय ते पाहूया. पहा, ह्या ठिकाणी ही जी वास्तू आहे त्याचे पिलर्स जे आहेत ते कसे आहेत पहा. सगळे पिलर्स एकमेकांपासून समान अंतरावर आहेत, कुठेही ते एकमेकाला छेदलेले नाही आहेत, बरोबर ना. तर अशाच असतात समांतर रेषा. एकाच प्रतलामध्ये पाहिजेत का. एक रेषा तुमची एका भिंतीवर असेल, दुसरी दुसऱ्या भिंतीवर असेल आणि एकाच लेवलमध्ये असतील तर त्या समांतर होणार नाहीत, कारण 2 भिंती म्हणजे वेगवेगळी प्रतलं झाली. तसं ह्या एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. या कितीही वाढवल्या तरी एकमेकींना छेदत नाहीत. ही झाली समांतर रेषेची व्याख्या. पाहूया पुढे. आता समांतर रेषांना छेदिका. छेदिका म्हणजे काय तर बघा, या ठिकाणी ह्या 2 रेषा दाखवल्या, एम आणि एन, समांतर नाही आहेत, अशाच 2 रेषा काढल्यात आणि त्या 2 रेषांना एक रेषा छेदते बघा. आणि ती रेषा त्या 2 रेषांना टी ही रेषा भिन्न बिंदूत छेदते. तशी जी छेदणारी रेषा असते 2 रेषांना तिला छेदिका म्हणतात, ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी टी ही छेदिका आहे. इथे तुम्हाला त्रिकोण दाखवले आहे, त्या त्रिकोणामध्ये सुद्धा त्रिकोण आहे ECD, बरोबर. तर त्यामध्ये सुद्धा AB ही जी आहे ती त्रिकोणाच्या 2 बाजूंना काय करत आहे. AB ही बाजू समांतर मी काढलेली आहे आणि CD त्रिकोणाची बाजू. तर CE बाजू जी आहे त्रिकोणाची बाजू आहे, परंतु ती ह्या 2 रेषांना छेदत आहे, म्हणून तिलाही आपण छेदिका म्हणू शकतो. आता समांतर रेषांचे काही गुणधर्म पाहूया. तुम्हाला छेदिका म्हणजे कळलं. बघा, ह्या ठिकाणी ह्या 3 समांतर रेषा आहेत, त्यांचे गुणधर्म. पहिला गुणधर्म, एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणजे आता बघा, इथे A ही रेषा Bला समांतर आहे, तर B ही रेषा Cला समांतर आहेत आणि दोन्ही रेषा Aला समांतर आहेत आणि स्वतःसुद्धा समांतर आहेत. तर हा पहिला नियम परस्परांना समांतर रेषाबद्दल. दुसरा बघूया नियम, एका रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. इथे पहा, इथे या ठिकाणी ह्या ज्या 2 रेषा आहेत, एक लाल आणि एक निळी आहे, ह्या एका रेषेला लंब आहेत कुठल्या तरी रेषेला. लाल जी आहे ती A आहे रेषा आणि निळी जी आहे ती रेषा B आहे. A रेषासुद्धा ह्या रेषेला लंब आहे आणि B पण लंब आहे. त्यामुळे स्वतः A आणि B कशा आहेत मग, स्वतः A आणि B मात्र मग एकाच रेषेला लंब असल्यामुळे परस्परांना समांतर आहेत. पुढचा गुणधर्म, आता ह्या 3 रेषा आहेत ना समोर तुमच्या, समांतर आहेत पहा. ह्याच्यावर मी 2 छेदिका काढते. इथे एक छेदिका काढली, इथे दुसरी छेदिका काढली. आता या छेदिकेमुळे तुम्हाला आंतरछेद म्हणजे काय. जेव्हा छेदिका 2 रेषांना छेदते त्यावेळेला त्या छेदिकेचे त्या 2 समांतर रेषा असतील किंवा समांतर नसतील त्यामध्ये जे भाग होतात ना, तुकडे पडतात. इथे हा जो भाग आहे किंवा हा भाग आहे, इथे ह्या तिरप्या रेषेचा हा भाग आहे, मधला भाग, आपण त्याला नावं देऊया. मग या ठिकाणी हा भाग A म्हटलं आहे, इथे हा B म्हटलं आहे, इथे हा C म्हटलं आहे आणि इथे D म्हटलं आहे. तर ह्या भागांना आंतरछेद म्हणतात. काय म्हणतात, छेदिकेमुळे किंवा समांतर रेषामुळे ती जी छेदिका आहे त्याचे जे तुकडे पडलेले आहेत मध्ये त्यांना आंतरछेद म्हणतात. तर समांतर रेषामुळे एका छेदिकेवर झालेले जे आंतरछेद आहेत, म्हणजे या ठिकाणी या एका छेदिकेचे जे आंतरछेद झाले की तुकडे जे झालेले आहेत ते जर एकरूप असतील
तर हे 3 रेषा समांतर आहेत ना, तर दुसऱ्या छेदिकेवर झालेले हे जे आंतरछेद जे आहेत म्हणजे सी आणि डी हे सुद्धा एकरूप असणार, कारण त्या 3 रेषा समांतर आहेत. म्हणजे जर एक एकरूप बी असेल तर सी सुद्धा डी बरोबर एकरूप असणार आहे. हा एक महत्त्वाचा नियम. आता पुढचा नियम. आता 3 समांतर रेषा आहेत पण आंतरछेद समान नसतील समजा. पाहूया आपण आकृती पहा. इथे मी आता ही रेषा खाली घेतली. आता बघा बी हा आणि ए हा आंतरछेद समान नसणार आहे ना, परंतु रेषा मात्र समांतर आहेत. मग अशा वेळेला 3 समांतर रेषाने जे आंतरछेद केले आहे एका छेदिकेवरील त्यांचं गुणोत्तर समजा आपण काढू ए भागिले बी. तर हे गुणोत्तर आणि त्याच रेषाने दुसऱ्या कुठल्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या लांबींचं गुणोत्तर हे मात्र समान असणार आहे, कारण तिन्ही ह्या समांतर रेषा आहेत. आता ए इक्वल टू बी नाही आहे, परंतु ए भागिले बी मी गुणोत्तर काढलं आणि सी भागिले डी गुणोत्तर काढलं, ते दोन्ही समान असणार आहेत. तसे हे समांतर रेषांचे काही गुणधर्म आहेत. आता पाहूया पुढचा भाग. समांतर रेषा आणि छेदिकेमुळे काही कोन होतात. मागील व्हिडिओमध्ये आपण रेषे जोडीतील कोन, विरुद्ध कोन वगैरे, कोटिकोन वगैरे पाहिलं. पण हे जे कोन आहेत संगत कोन, पूरक कोन, व्युत्क्रम कोन हे समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यामुळे होणारे कोन आहेत. त्यातला पहिला आहे संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे काय पहा, या ठिकाणी ह्या 2 समांतर रेषा आहेत आणि तिला छेदिकेने छेदलं आहे. ठीक आहे. तर ह्या छेदिकेने छेदल्यानंतर आता इथे एक ॲरो, इथे एक कंस चाप आला बघा इथे. तर असाच मी चाप दुसरा काढलेला आहे. तर हे जे 2 कोन आहेत त्या 2 कोनांची जी जोडी आहे त्या जोडीला संगत कोन जोडी म्हणतात. संगत कोन जोडी कशी असते माहिती आहे का? संगत कोन जोडी बघा दाखवलं, छेदिकेच्या एकाच अंगास असते. छेदिकेच्या एकाच अंगास म्हणजे आपण एकाच बाजूला. या ठिकाणी ही दाखवली मी पिंक कलरची जोडी उजव्या बाजूला, आणि त्यांची दिशा पण एकच असते. दिशा एकच आहे बघा. असा जसे सूर्यापासून येणारे किरण एकाच दिशेला येतात, तर संगत कोनांची जोडी जी आहे त्या दोन्ही जोडीतील जे 2 कोन आहेत त्यांच्या दिशा एकाच बाजूला असतात आणि त्यांना म्हणतात संगत कोन. आता ही जोडी आहे. आता या ठिकाणी दुसरी मी लालने दाखवलं, एकाच कलरने दाखवले बघा. ही लालची जी जोडी आहे त्यांची दिशा बघा. आता हिरवीची जोडी बघा, हा खाली आहे त्यामुळे हा दुसरासुद्धा खालीच येणार, बरोबर ना. अजून एक जोडी तयार होते बघा जांभळ्याची. हा जांभळ्याची दिशा खालच्या बाजूला आहे तर हा सुद्धा खालच्या बाजूला असणार आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या जोड्या आहेत त्यांना संगत कोनांच्या जोड्या असे म्हणतात. ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. दिशा एकच आहेत ना. काळी जोडी बघा, हिरवी जोडीची दिशा कुठे असणार आहे? खालच्या बाजूला असणार आहे बघा, है ना. जांभळ्याची दिशा ह्या बाजूला आहे बघा, खालच्या बाजूला. लालची दिशा वरच्या बाजूला आहे दोघांची. तर अशी जे एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या ज्या भुजा आहेत, छेदिकेवरील दिशा भुजा ज्या आहेत ते एकच दिशा दर्शवतात, आणि छेदिकेवर नसलेल्या ज्या भुजा आहेत नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत बघा. ह्या कोणाची आणि ह्या कोणाची ही जी काळी बाजू आहे ना, दोन्ही एकाच बाजूस आहे. आणि अशी जोडी संगत कोन जोडी असते. अशा किती जोड्या तयार झाल्या बघा. 2 समांतर रेषेने एका छेदिकेला जेव्हा छेदलेलं आहे किंवा 2 समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा किती जोड्या झाल्या बघा. ही काळीची एक, हिरवीची एक, जोडीमध्ये 1-2 कोन मिळून एक जोडी, लालची एक आणि जांभळ्याची एक, म्हणजे 2 समांतर रेषा आणि एक छेदिका 4 जोड्या तयार होतात. किती तयार होतात जोड्या? 4. बघा आपल्याला प्रश्नामध्ये हे येऊ शकतात प्रश्न, म्हणून लक्षात ठेवा. 2 समांतर रेषा, एक छेदिका, 4 जोड्या. आता हे कोन असतात कसे मग एका जोडीतील कोन? समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे हा कोन समजा 60 अंश असेल काळा, तर काळाचा दुसरा जो आहे जोडीतील संगत कोन तो सुद्धा 60 असणार आहे. दिशा लक्षात ठेवा, दिशा एकाच बाजूला. आणखी एक लक्षात आलं असेल तुमच्या, ह्या ज्या समांतर रेषा आहे त्यांचा जो हा भाग जो आहे तो बाहेरचा भाग आहे ना. ह्या रेषेच्या समजा ह्या रेषेला आपण नाव देऊ, समजा 1 मिनिट. बघा ह्या रेषेला मी नाव देते ए समजा आहे आणि ही समजा बी आहे. हां, तर मग हा भाग कसला आहे बघा, हा पूर्ण भाग बाहेरचा भाग आहे नाही का.
हा बाहेरचा भाग आहे आणि हा पण बाहेरचा भाग आहे. मग संगत कोण जोडीमध्ये कसं आहे बघा, जोडीतला एक कोण बाहेर आहे, हा बघा हा बाहेर आहे आणि हा एक कोण आत आहे, बरोबर ना. त्यामुळे प्रत्येक जोडीत तसंच असणार. इथे बघा लाल आहे, हा बाहेर आहे आणि एक ह्या दोन समांतर रेषांमधला हा जो आंतरछेद आहे की नाही, हा जो आंतरछेद म्हटलं मी, तर तिथे एक कोण असणार आहे. इथे पण जांभळ्यामध्ये हा आतमध्ये आहे तर हा एक बाहेर आहे. तर हे लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाचं काय, संगत कोण जोडीतील प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी एकरूप असतात. आता पुढे आंतरकोन, इंटिरियर अँगल. आंतरकोन म्हणजे काय पहा, आता तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, हा भाग आणि हा भाग ह्या दोन समांतर रेषांच्या आतला जो भाग आहे हा, बरोबर ना, त्याच्या आतमध्ये होणारे कोन म्हणजे आंतरकोन. आता संगत कोण कसे होते, जोडीतील एक कोण बाहेर आणि एक कोण आत होता ना, तर इथे तसं नसणार आहे. आंतरकोन म्हटल्यावर ते आतल्या बाजूलाच असणार आहेत. तर हा एक झाला. आणि दुसरा बघा, हा त्याचा आंतरकोन, बरोबर ना. हा कसा असणार आहे, दोन्ही आंतरकोन. आता आंतरकोनांचे एक वैशिष्ट्य, आतल्या बाजूला असणार आहेत आणि छेदिकेच्या एकाच अंगास आहेत, हे लक्षात ठेवा हां, संगत कोणांसारखं. पण त्यांची दिशा मात्र वेगवेगळी आहे. एक वरच्या बाजूला मगाशी कसं होता संगत कोणांचं, दिशा एकच दिशा ना, इथे दोन्ही आतल्या बाजूला असल्यामुळे याची दिशा खाली आणि याची दिशा वरती, असे हे आहेत आंतरकोन. पहा दिशा वेगवेगळ्या आहेत ना दोघांच्या. तर या ठिकाणी ही दुसरी जोडी तयार झाली आंतरकोनांची, जी निळी दाखवली आहे मी ते. ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन समांतर रेषांच्या आतील बाजूस असतील, रेषा समांतर असतील असं नाही या बाळांनो. आंतरकोनामध्ये आंतरकोन किंवा संगत कोन किंवा विक्रम कोन करायला रेषा जर असमांतर असतील तरीसुद्धा तयार होतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी इथे समजा आकृती काढून दाखवते. या ठिकाणी ही रेषा अशी आहे समजा, आणि समजा दुसरी रेषा अशी आहे. समांतर नाही आहेत ना, तरी पण छेदिका त्यांना छेदते ना, त्यामुळे तरीसुद्धा कोण तयार होतात. लक्षात ठेवा, संगत कोन, आंतरकोन आणि आपण आता पुढे शिकणार होतो. फक्त जे मी आता नियम देते की संगत कोन जोडीतील कोण एकरूप असतात, तर तसे एकरूप नसतील कारण रेषा समांतर नाही आहेत. हां, तर ज्या जोडीतील दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत कोन व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत बघा, एकाच साईडला, ती जोडी आंतरकोन जोडी असते. नियम काय आता बघा, हे झालं त्यांची व्याख्या. आंतरकोन म्हणजे काय, आंतरकोन जोडीतील जे दोन कोन आहेत त्यांची बेरीज 180 असते. काय असते, बेरीज 180. हे महत्त्वाचं आहे आंतरकोनांच्या बाबतीत. संगत कोनांच्या बाबतीत एकरूप असतात, आंतरकोन बेरीज 180 असते. सॉरी. आता विक्रम कोन म्हणजे काय, अल्टरनेट अँगल. हे सुद्धा आतल्या बाजूला असतात, त्यामुळे त्यांना आंतरविक्रम कोन असेही म्हणतात. पण ते कसे असतात बघा, एक आहे छेदिकेच्या ह्या बाजूस आणि दुसरा छेदिकेच्या विरुद्ध बाजूस. आंतरकोन एकाच बाजूस आणि विक्रम कोन, विक्रम शब्द बघा, हे कसे आहेत बघा, याची दिशा ह्या बाजूला आहे, त्याची दिशा उलट. आंतरकोनांसारखंच, पण हे एका बाजूला नाही आहेत. एक एका बाजूला, एक दुसऱ्या बाजूला आहे, एक वर आहे, एक खाली आहे. अशी एक जोडी तयार झाली, बरोबर. आता ही दुसरी जोडी तयार होणार, बरोबर ना. हां, ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, हां, आणि छेदिकेवर असलेल्या भुजा, छेदिकेवर ज्या भुजा आहेत त्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, बरोबर ना. तर अशा कोनांच्या जोडीला विक्रम कोनांची जोडी म्हणतात. तर अशा विक्रम कोनांच्या किती जोड्या तयार झाल्या बघा, संगत कोनांच्या 4 जोड्या तयार झाल्या होत्या, बरोबर. 2 समांतर रेषा आणि 1 छेदिका. तर आंतरकोनांचं मगाशी सांगायचं राहिलं, आंतरकोनांच्या आतच असल्यामुळे 2च जोड्या तयार होतात. तसं विक्रम कोनांच्या सुद्धा 2च जोड्या तयार होतात, आतील बाजू असल्यामुळे आंतरविक्रम कोन असेही म्हणतात. आता मग त्यांच्या कोनांच्या बाबतीत काय गुणधर्म आहे, तर विक्रम कोनांच्या जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. कसे असतात, एकरूप. लक्षात ठेवा तुम्ही, संगत कोन आणि आंतरविक्रम कोन त्यामधील जोडीतील कोन एकरूप असतात. आणि आंतरकोनांच्या मात्र बाबतीत काय आहे, बेरीज 180 असते. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, आपल्या इंग्रजी अक्षरांमधील एन आणि झेड ह्या आकृत्या अशा असतात की त्यामध्ये 2 समांतर रेषा आणि छेदिका बघा, है ना. इथे पण बघा, हा कोन आणि हा कोन, तिथे झेड तयार होतं बघा. असं आपण केला तर हा झेड तयार होत होतो की नाही. त्यामुळे झेडचे जे 2 कोपरे असतात त्यांच्यामध्ये होणारे कोन हे
व्युत्क्रम कोण असतात बघा या ठिकाणी झेड किंवा एन, हा एन आहे किंवा असा झेड. तर मी तुम्हाला एखादी आकृती दिली असेल तर व्युत्क्रम कोण शोधायला झेड शोधायचा किंवा एन शोधायचा आकृतीमध्ये. मग समांतर रेषा आणि ही छेदिका बघा या ठिकाणी हे होणारे कोण कसे आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. व्युत्क्रम कोण कसे असतात, छेदिकेच्या उलट अंगास म्हणजे विरुद्ध अंगास, एक एका बाजूला एक दुसऱ्या बाजूला आणि एक वर आणि एक खाली, त्यांच्यातील मापे एकरूप असतात. तर चला आता पाहूया आपण आपल्या अभ्यासातील काही प्रश्न यावर आधारित. अचूक उत्तराच्या पर्यायाचा गोल भरा. ते तुम्हाला प्रश्न दिला आहे मी. सोबतच्या आकृतीत रेषा एल आणि रेषा एम समांतर आहेत आणि त्यांची एन ही छेदिका आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं मगाशी, लक्षात ठेवा. संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतील. एल आणि एम ह्या दोन रेषा आहेत, ही छेदिका आहे एन, तर किती जोड्या तयार होतील. अगदी सोपा प्रश्न पहिला, मगाशीच सांगितलं मी. दोन समांतर रेषा एक छेदिका, किती जोड्या तयार होतील तुम्ही विचार करायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. सांगा बरं उत्तर, किती जोड्या तयार होतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना. दोन समांतर रेषा एक छेदिका, संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होणार. कशा, तुम्हाला पुन्हा पायथा मी दाखवते पहा. हे बघा इथे, हा इथे असेल, बाहेर आहे ना हा, याची दिशा बघा. मग तशी दिशा असलेला हा, ही एक जोडी झाली. मग त्याच्या खालची ही दुसरी जोडी जरा मोठा दाखवला. मग ह्या बाजूची जोडी जरा लहान दाखवते मी, याचा हा असेल. आणि मग इथे डबल करते, ह्याचा कुठला असेल, हा असेल बाहेरचा. बरोबर ना. अशा 4 जोड्या तयार झाल्या. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. दोन रेषा आहे समांतर एक्स आणि वाय आणि दिलेल्या माहितीवर एमची किंमत काढा. तर काय माहिती दिली आहे बघूया आणि कुठे काय विचारले बघूया आपण. हां, तर इथे बघा 120 कोन आहे बरोबर, आणि ए आणि एम असे दोन अक्षरं तुम्हाला इथे दिलेली आहेत आणि इथे तुम्हाला एमची किंमत काढा म्हटलेलं आहे. हां, तर आता आपण बघूया. आता आपल्याला व्युत्क्रम कोन, अंतर कोन वगैरे माहिती आहे. तर हा 120 कोन दिलेला आहे आपल्याला. मग त्याच्यावरून आपण हा कोन लिहूया. या 120चा हा ए हा संगत कोन आहे बरोबर ना. हा कुठला कोन आहे, संगत कोन आहे. त्यामुळे संगत कोन एकरूप असतात. त्यामुळे याचं माप किती असणार आहे, 120 असणार आहे बरोबर. आता हा जो दिलेला आहे तुम्हाला आठवा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. याला जेव्हा एकमेकांच्या अगदी बरोबर समोर असतात आणि दोन रेषा एकमेकाला छेदल्यावर होणारे जेव्हा कोन असतात त्यांना काय म्हणतात, दोन रेषा एकमेकीला छेदल्यात बघा आणि अगदी बरोबर होणारे जे कोन आहेत त्यांना विरुद्ध कोन म्हणतात. आणि विरुद्ध कोन समान मापाचे असतात. मग सांगा बरं आता ह्यातला कोणता पर्याय असेल. विरुद्ध कोन समान मापाचे असतात, ही हिंट लक्षात ठेवा आणि उत्तर शोधा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कळलं ना बाळांनो, सोपा होता ना प्रश्न. पाहूया पुढचा प्रश्न. या आकृतीमध्ये ए आणि बी ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि आता अजून मी दोन रेषा दिलेल्या आहेत बघा. सी आणि डी ह्या दोन रेषा दिलेल्या आहेत, त्याही समांतर आहेत. रेषा वाढवल्या मी पहा. आता संगत कोनांच्या किती जोड्या तयार होतील तुम्ही सांगायचं आहे. दोन समांतर रेषा त्यांना छेदतायत सी आणि डी ह्या दोन छेदिका की ज्याही समांतर आहेत बरोबर. मग किती जोड्या तयार होतील तुम्ही विचार करायचा आहे. दोन समांतर रेषा एक छेदिकेच्या किती, मग दुसऱ्या छेदिकेच्या किती, परत त्या दोन सी आणि डी जे छेदिका आहेत त्या स्वतः समांतर आहेत, मग त्यांच्या छेदिका ए आणि बी असणार आहेत. उत्तर तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे बाळांनो आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कळलं असेल तुम्हाला बाळांनो. एका समांतर रेषाने छेदिका जोडीच्या 4, दुसरी जी आहे तिच्या 4, परत बी आणि डी आणि सी समांतर धरली आणि त्यांच्या ए आणि बी छेदिका आहेत, परत त्यांच्या 4 म्हणजे किती झाले, 4 चोक 16 जोड्या तयार होतील.
पाहूया पुढचा प्रश्न. आता इथे व्युत्क्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतील ते विचारलं आहे. आता बघा रेषा समांतर नाही आहे, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, तरीसुद्धा कोण तर होणारच, व्युत्क्रम कोण किंवा संगत कोण, फक्त ते आपल्या नियमाप्रमाणे एकरूप वगैरे नसतील. तर बघा ह्या ठिकाणी ह्या दोन रेषा आहेत ए आणि बी, सोबतच्या आकृतीत व्युत्क्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतील पहा. मगाशासारखीच मी आकृती दिली आहे, फक्त त्या समांतर नाही आहेत. व्युत्क्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतील तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुम्हाला समजलंच असेल. 1 2 मगाशी आपण पाहिलं, 2 रेषा आणि 1 छेदिकेपासून व्युत्क्रम कोण 2 तयार होतात, म्हणजे 2 जोड्या तयार होतात. याच्या विरुद्ध हा, बरोबर ना, व्युत्क्रम कोण एक एका बाजूला असतो, एक दुसऱ्या बाजूला असतो आणि आतील बाजूला असतात, हेही लक्षात ठेवा. त्यांना आंतरव्युत्क्रम कोण असेही म्हणतात. मग ही एक जोडी झाली आणि ही एक. मग आता 2 समांतर रेषा आणि 1 छेदिकेमुळे 2 झाले, मग हिच्यामुळे 2 होतील, बरोबर. समांतर रेषा नसल्या तरीही होतात. आता ही या पिंक रेषा ज्या आहेत त्यांना आपण ए आणि बी छेदिका समजू. मग ह्या ए छेदिकेमुळे 2, परत बी छेदिकेमुळे 2, म्हणजे एकूण किती झाले बघा, बेचोक 8 व्युत्क्रम कोणांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. इथे सुद्धा ए समांतर बी आहे, तसेच सी समांतर डी आहे. हां बघा आकृती कशी दाखवलेली आहे बघा. ए बी आणि सी डी ह्या 2 समांतर रेषा आहेत आणि सी ही जी समांतर रेषा जी आहे ती एला एम ह्या बिंदूमध्ये छेदलेली आहे. तर दिलेल्या माहितीवरून एम किती, एम विचारलेलं आहे. तुम्हाला पर्याय दिलेला आहे. बघा बरं, तुम्ही सोडवू शकता का? तुम्ही सोडवा. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पहा बरं, तुम्ही उत्तर शोधलत का? शोधलं नसेल तर आपण पाहूया. बघा आता इथे ए आणि बी ह्या 2 समांतर रेषा आहेत की नाही, मग आणि डी ही छेदिका आहे. तर आपण पाहिलं आपल्याला कोणत्याही, आपल्याला जे 3 पर्याय माहिती आहेत, 3 पर्याय म्हणजे संगत कोण जोडी, व्युत्क्रम कोण जोडी, आंतर कोण जोडी, प्लस मागील भागात आपण शिकलेलं रेषीय जोडीतील कोण, विरुद्ध कोण, ह्यांचाही उपयोग करायचा आहे जर कुठे गरज पडली तर. बाळांनो लक्षात ठेवा. तर हा 85 जो आहे ह्याचा हा संगत कोण आहे. संगत कोण एकरूप असतात म्हणजे हा पण 85 असणार, बरोबर. ठीक आहे. आता त्यानंतर ही जी आहे डी आणि सी ह्या समांतर आहेत, त्यांची ही छेदिका आहेत, म्हणजे हा 85चा हा इथे संगत कोण असणार, बरोबर. बरोबर ना. दोन्ही एक आतल्या बाजूला आणि एक बाहेरच्या बाजूला, हा आत आणि हा बाहेर आहे, त्यामुळे तो पण 85. संगत कोण म्हटलं आणि 85 लिहिलं का, कारण संगत कोण एकरूप असतात. मग आत्ता आपल्याला एम विचारलं आहे. पहा, तुम्हाला म्हटलं आपण मागच्या व्हिडिओतलं रेषीय जोडीतील कोण विरुद्ध कोणचा मगाशी उपयोग झाला. रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, एका रेषेत त्यांच्या 2 बाजू असतात आणि त्या एका रेषेत व मध्येच आपण किरण काढलं तर जे होणारे जे कोण आहेत त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात, एका रेषेत असल्यामुळे. कारण त्या 2 कोणांच्या ज्या भुजा ज्या आहेत, 2 भुजा सामायिक शिरोबिंदू असलेल्या, ते विरुद्ध किरण आहेत. आणि अशा वेळेला रेषीय जोडीतील कोणाचा नियम काय, रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 असते. काय असते, 180. मग आता हा 85 आहे ना, मग एम काढायला काय करायचं आपण, 180मधून 85 वजा करायचे, म्हणजे आपल्याला काय येणार आहे, एमची किंमत येणार आहे, बरोबर ना. मग आपण करूया वजा. 180 वजा 85. ठीक आहे. 10तनं 5 गेले, 5 राहिले. नंतर 18तून 9 गेले, 9 9 18, 9 राहिले. 1तून 1 गेला, 0. बघा बरं कोणता पर्याय येणार आहे, कळलं ना तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. आता थोडे कठीण होत जाणार आहेत हा बाळांनो प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी आहेत, 2 रेषा समांतर आहेत एकमेकीला आणि त्यांची ही एक छेदिका आहे पी आर. पी आर ही काय आहे, छेदिका आहे. असून किरण पी क्यू, पहा हा किरण एक आहे पी क्यू आणि दुसरा आहे किरण आर टी. मी तो
त्यांची जी अक्षरं जे आहेत अंत्यबिंदू ते किरणाचं मरून कलरने दाखवले आहे, पी क्यूचे पिंक कलरने दाखवले. ठीक आहे. हे काय करत आहेत, कोन बी पी आर. कोन बी पी आर म्हणजे कोणता, हा जो कोन आहे ना बी पी आर, अनुक्रमे एक बी पी आरला आणि दुसरा जो आहे तो कोण पी आर डी म्हणजे ह्या कोणाला, ह्या दोन्ही कोणांचे दुभाजक आहेत ते, म्हणजे त्यांचे समान भाग करत आहेत बघा. म्हणजे पी क्यूमुळे बी पी आरचे बघा गोल गोल दाखवले, दोन समान कोन झालेत, एकरूप कोन झालेत. मग जो काही माप असेल बी पी आरचा त्याचे दोन भाग होणार, कारण तो पी क्यू दुभाजक आहे. तसेच पी आर डी आहे, त्याचे जे मी दोन एकरूप दाखवले बघा एक्स एक्स, तर हे दोन समान भाग झालेले आहेत कोणामुळे, आर टीमुळे. तर विचारलं आहे मेजर कोण टी एस क्यू. एस कुठे, तर पी क्यू आणि जे आर टी एकमेकाला छेदलेत ना, तर मी हिरव्याने दाखवलं आहे बघा, हा बिंदू आहे एस, हा बिंदू इथे मी गोल पण करते बिंदूला. आणि माप विचारलं ह्या कोणाचं, टी एस क्यू हा जो बाहेरचा आहे ना त्याचं माप विचारलं आहे. तुम्ही म्हणाल तर माप कुठल्याही कोणाचं दिलं नाही आहे, मग कसं काय विचारलं आहे माप, कसं काय काढायचं, थोडासा विचार करायचा बाळांनो. विचार असा करायचा की इथे बघा हे जे दोन कोन आहेत, हा जो आहे कोन आणि हा कोन जो आहे, बरोबर, हे कोन काय आहे सांगा बरं, समांतर रेषाने छेदिकेने छेदलेले दोन आंतरकोन आहेत ना, हा पूर्ण कोन, हा आणि हा पूर्ण कोन, बरोबर. तर हे दोघं आंतरकोनांचा नियम काय, आंतरकोनांची बेरीज आपण पाहिलेला आहे नियम, आंतरकोन जोडीतील कोन एकरूप नसतात, त्या आंतरकोनांची बेरीज किती असते, आंतरकोनांची बेरीज बरोबर 180 अंश असते. मग आता आपण थोडंसं आपण एसला विसरूया, त्रिकोणाचे या ठिकाणी त्रिकोण तयार झाला आहे बघा, पी एस आणि हा आर, बरोबर. मग एस कोण आपण विसरूया, तर ह्या दोघांची बेरीज 180 असते, एवढं लक्षात ठेवा, कारण ते आंतरकोन आहेत. पण ह्या दोन किरणांनी त्यांचे दोन समान भाग केलेत, बरोबर. मग ह्या दोन 0 0 ह्या दोन तुकड्यांची बेरीज बघा, इथे मी लिहिते तुम्हाला, हे दोन 0 अधिक 0 अधिक x, बरोबर ना, मी चिन्ह काढले, म्हणजे ह्याची आणि ह्याची बेरीज 180, म्हणजे 0 अधिक 0 तसेच x अधिक x ह्या दोघांची बेरीज मिळून 180 झाली, बरोबर. मग 0 अधिक 0 किती आहेत, 2 0 आहेत, बरोबर. 0 काढला आहे आम्ही, इथला जो इथे दाखवला आहे तो 20 नाही आहे, लक्षात ठेवा. नंतर x किती आहे, 2x आहेत, बरोबर 180 आहे. मग आपण 2 कॉमन काढल्यावर काय राहणार, 0 अधिक x राहणार, मग 0 अधिक x बरोबर 180. मी 2 कॉमन काढलं म्हणजे 2 हा कंसाच्या बाहेर असणार ना, है ना. मग आपण 2ची बाजू बदलूया, 0 अधिक x बरोबर 2ची बाजू बदला भागिले 2 होणार, म्हणजे 180 भागिले 2 बरोबर 90 डिग्री. काय मिळालं आपल्याला बघा, आपल्याला मिळालं हा 0 आणि हा x या दोघांची सिंगल जर घेतले तर त्यांची बेरीज मिळाली की जी 90 अंश आहे. हां, मग आता ह्या दोघांची बेरीज 90 अंश, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते, असा त्रिकोण तयार होतोय ना तो बघा, या ठिकाणी एस आहे, असा त्रिकोण तयार होतोय, ही होते आपली आहे छेदिका, बरोबर. हा 0 आणि x यांची बेरीज 90, मग इथे जो एस लिहिला त्या ठिकाणी हा कोण किती असणार आहे, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते ना, ते आपल्याला माहिती आहे. मग ह्या दोघांची बेरीज 90 म्हणजे हा 90 झाला, बरोबर. मग आता हा 90, मग आपल्याला विचारलेला कोण हा आहे टी एस क्यू, तो किती असेल, विरुद्ध कोण आहेत पाहते. आता इथे मी वेगळी आकृती काढली तुमच्यासाठी बघा, इथे हा विचारलं ना, मग हे दोन विरुद्ध कोण आहेत, मग विरुद्ध कोणांच्या मापांची विरुद्ध कोणांची मापे समान असतात, एकरूप असतात. समजलं तुम्हाला, इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आता पर्याय कोणता असेल तुम्ही विचार करायचा आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कळलं ना तुम्हाला. पाहूया पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी आहे. पाहूया ए बी कुठली आहे ती. हां बघा, ही ए बी आहे आणि ही सी डी आहे. हां, म्हणजे सर्व त्यांची नावं वगैरे आलेली आहेत आपल्याला इथे. ही ए बी आहे, बरोबर, ही ए बी आहे आणि ही सी डी आहे. हां, दोन समांतर आहेत.
आणि अजूनही एक रेषा आहे बघा, ही एक समांतर आहे EF. 3 रेषा या समांतर आहेत. आणि कोन ABC दिलेला आहे. कोन ABC म्हणजे हा दिलेला आहे 110. कोन BCE दिलेला आहे 30. तर कोन ECD म्हणजे याचं माप आपल्याला विचारलेलं आहे. ठळक करते मी. ठीक आहे. तर काय असेल याच्यापैकी पर्याय बघा बरं, तुम्ही विचार करा. तुम्हाला मी वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. शोधलं का बाळांनो तुम्ही उत्तर? नसेल शोधलं तर आपण सोडवूया. बघा काय म्हटलं या ठिकाणी, प्रथम AB आणि CD समांतर आहे त्याचा विचार करूया. कळलं? आता AB समांतर CD आहे. बघा इथे ही समांतर आहे, बरोबर ना. आणि समांतर असल्यानंतर आपण तुम्हाला मी मगाशीच सांगितलं Z कुठे तयार होतो शोधायचा. काय शोधायचा? बघा आपण समांतर रेषा आणि छेदिका असेल तर N किंवा Z असेल तर त्यामध्ये वितक्रम कोण होतो. मग तुम्हाला दिसतो का इथे हे AB असं आणि असं आणि असं Z तयार होतो की नाही? Z तयार झालं ना. मग झेडमध्ये हा 110 दिला आहे. मग ह्याचा वितक्रम कोण हा असणार आहे पूर्ण म्हणजे कुठून B C आणि D इथपर्यंत असणार आहे. किती? इथे मी लिहिते मेजर कोन BCD पूर्ण असणार आहे 110. काय? कारण का? तो आहे वितक्रम कोन. वितक्रम कोन कुठल्या कोणाचा वितक्रम कोन आहे? ABCचा. आपल्याला जो ABC दिलेला आहे ना त्याचा वितक्रम कोन आहे. ठीक आहे. मग आपल्याला त्यापैकी BCE माहीत आहे 30 दिलं आहे. मग ECD किती असणार आहे? वजा करायचं, बरोबर ना. म्हणून मेजर कोन ECD बरोबर 110 वजा 30, त्यातला एक तुकडा माहीत आहे. मग 110 मधून 30 गेले, किती राहिले बरं? किती राहिले सांगा? तुमची वेळ संपलेली होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण 110 मधून 30 गेले 80 राहतात. बरोबर. जे तुम्ही करू शकता ते मी तुमच्यासाठी ठेवत आहे सोडवण्यासाठी. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. हां, पर्याय दिलेले आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AB आणि रेषा CD ह्या दोन समांतर आहेत आणि PQ त्यांची छेदिका आहे. जर मेजर अँगल PLB बघा वरचा दिलेला आहे 75 आणि मेजर अँगल DMQ खालचा दिला आहे x+25 दिला आहे, तर x किती? ठीक आहे. तुम्हाला मी विचार करायला वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे. वेळ तुमची संपलेली आहे बाळांनो. चला तर आपण सोडवूया. तुम्ही सोडवलं का? चला मी सोडवते. पहा ह्या ठिकाणी हा जो आहे कोन इथे तुम्हाला दिसतोय हा 75 आहे. त्याचा हा संगत कोन असणार आहे, बरोबर ना. दोन समांतर रेषा छेदिका आहे, एकाच बाजूला होणारे आणि एकाच दिशेला असणारे हे संगत कोन असतात आणि ते एकरूप मापाचे असतात. त्यामुळे हा पण असणार आहे 75. आता आपण आपल्या खालच्या कोनाकडे वळूया. मग हा खालचा कोन आणि हा दोन कोणते कोन झाले? हे जे आपण मागील भागात पाहिले ते रेषीय जोडीतील, बरोबर ना. समांतर रेषा आहेत म्हणून काय फक्त 3च बघायचे नाहीत कोन, संगत वितक्रमांतर. रेषीय जोडी कुठे तयार होत असेल, वितक्रम कोन कुठे तयार होत असेल, म्हणजे आपल्याला जो कोन विचारलाय तो कुठल्या गटात बसतो त्याप्रमाणे आपल्याला नियम वापरायचे आहेत. तर हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत, बरोबर. म्हणून रेषीय जोडीतील असल्यामुळे तो 75 आणि आपल्याला जो दिलेला आहे x+25 यांची बेरीज किती असणार आहे? रेषीय जोडीतील कोनांची ही बेरीज 180 अंश असते. तर हे झालं समीकरण. आपण हे समीकरण सोडवणार आहोत. 75 आणि 25 ची बेरीज 100 अधिक x बरोबर 180. ठीक आहे. अधिक आहे त्यामुळे आपण 100 ची बाजू बदल करूया. 180 वजा 100 म्हणून x बरोबर 180 वजा 100 80 उत्तर आलेलं आहे. पर्याय तुम्हाला कळला असेल ना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
तशा प्रकारे विचार करून ही उदाहरणं बाळांनो सोडवायची आहेत. जी क्लुप्ती तुम्हाला लागू पडेल, ज्या कोणाचा उपयोग तुम्हाला होईल, ज्या जोडीचा, तो तिथे उदाहरण सोडवताना उपयोग करायचा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत ए बी समांतर सी डी दिलेला आहे. बघा या ठिकाणी कशी आकृती आहे पहा बरं. आकृती जरा वेगळी दिसते आहे. पहा ही ए बी आणि सी डी ह्या दोन रेषा आहेत, किरणसारख्या काढलेल्या आहेत आणि त्यांची छेदिका पहा बी डी. कळलं तुम्हाला? बी डी बघा ही जी उभी आहे ना ती त्यांची छेदिका आहे. हां, आणि विचारलं आहे बघा कोण दिला आहे बघा कुठला, बी डी सी. बी डी सी म्हणजे हा खालचा कोण दिला आहे बघा, बी डी सी हा दिला आहे. ठीक आहे. आणि विचारला आहे वरचा कोण, एक्स किती. आता या दोन समांतर छेदिका तिरपीच पाहिजे असं काही नाही. आपण तुम्हाला आकृती दाखवताना काय करतो, आपण समांतर रेषा आणि छेदिका, समजा ही रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे, छेदिका तिरपीच दाखवतो ना. मग आपण दोन समांतर रेषा, छेदिका ही छेदून जाते एवढं लक्षात ठेवा, ते सरळ पण असू शकते है ना. त्यामुळे बी डी ही छेदिका आहे. मग आपण पाहिजे तर रेषा तुम्हाला कळण्यासाठी अजून वाढवूया व्यवस्थित दिसण्यासाठी. ही रेषा ए बी ना, हां तेच म्हणजे हिला ए बी नाव दिलं ना इथे बिंदू असल्यामुळे. झालं, आता ही छेदिका आहे. मग आता तुम्हाला दिसतंय का, छेदिकेच्या आतल्या बाजूला असणारे आणि एकाच अंगास असणारे, एकाच अंगास ना ही छेदिका आहे ना, छेदिका पण वाढवूया आपण. ही छेदिका आता तुम्हाला कळत असेल छेदिका. आणि एकाच अंगास असणारे, विरुद्ध अंगास असणारे व्युत्क्रम कोण असतात. एकाच अंगास असणारे कोण असतात, कुठले कोण असतात, आंतरकोन. कोणते असतात, आंतरकोन, बरोबर ना. म्हणजे हा कोन म्हणजे आपण त्याला म्हणू ए बी डी आणि हा सी डी बी जो दिलेला आहे, हे दोन आंतरकोन आहेत. मग आंतरकोनाचा नियम काय, आंतरकोनांची बेरीज 180 असते. हे नियम जरा बाळांनो तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यकच आहे, अन्यथा उदाहरण सोडवताना आपली चूक होईल. व्युत्क्रम कोण जोडीतील कोण एकरूप असतात आणि संगत कोण एकरूप असतात. आंतरकोन हे एकरूप नसतात, त्यांची बेरीज 180. त्यामुळे हा कोण आपण लिहूया, त्याचं नाव ए बी डी लिहूया आपण. ए बी डी कोण ए बी डी, मेजर कोण ए बी डी प्लस मेजर कोण खालचा कुठला, तो बी डी सी जो आपल्याला दिलेला आहे. बी डी सी ह्या दोघांची बेरीज 180 असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला ए बी डी माहीत नाही आहे, मेजर कोण ए बी डी आपल्याला माहीत नाही आहे आणि बी डी सी माहीत आहे, 85 आहे, बरोबर 180. त्यामुळे आपला कोण मेजर कोण ए बी डी काढण्यासाठी आपण 180मधून 85 वजा करणार आहोत. आता 180मधून 80 गेले 100 राहतात, अजून 5 गेले म्हणजे 95. किती राहिले, 95 आला. कुठला कोण, हा आला बघा बाळांनो, हा आला 95. ठीक आहे. आता आपल्याला विचारलेला कोण बघा कोणता आहे, तो बाहेरचा कोण आहे पूर्ण एवढा. ठीक आहे. मग हा जो पूर्ण जो कोण आहे, तुम्हाला माहिती आहे वर्तुळा कोणतेही म्हणजे एखाद्या बिंदूभोवती वर्तुळाकार तुम्ही मार्गाने गेलात तर 360 अंशाचा कोण होतो. म्हणजे एका बिंदूभोवती पूर्ण 360 अंशाचा कोण होतो है ना. मग आता आपल्याला हा कोण विचारला आहे, बरोबर. मग आता जो तुम्हाला मी पाहिजे तर दाखवते इथे पुन्हा. तुम्हाला कुठला कोण विचारला आहे तो आपण पाहूया. तिथे मी थोडं इरेज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, हे मी इरेज केलं. आता तुम्हाला दिसत असेल तुम्हाला कोणता कोण विचारला आहे बघा. आपल्याला एक्स कोण विचारलं ना, त्याला नाव दिलं आहे. मग आपण काय करायचं, त्याचा एक तुकडा आपल्याला खालचा माहिती आहे ना 95. मग आपण काय करायचं सांगा, आपल्याला विचारलेला एक्स काढण्यासाठी 360मधून 95 वजा करायचे, बरोबर ना. मग तुम्ही वजा करा बरं. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. वजाबाकी तुम्ही केलेली असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 360मधून 95 गेले 265 हे उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा एल आणि एम ह्या समांतर आहेत बघा. एल आणि एम आणि रेषा एक्स आणि वाय पुन्हा दोन समांतर रेषांच्या अशा
किती जोड्या दिल्या आहेत? 2 जोड्या दिल्या आहेत. आता दिलेल्या माहितीवरून मगाशी होता प्रश्न बघा तसाच आहे. 120 इथे एम विचारला होता, इथे दिलेल्या माहितीवरून ए काढायचा आहे. तर सोडवा प्रश्न तुम्ही. सोपा प्रश्न आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. सापडलं का उत्तर तुम्हाला? पहा बरं, हा जो कोन आहे बरोबर ना, त्याचा जर आपण ह्या 2 समांतर रेषा घेतल्या पिंक आणि जर एक्स छेदिका, तर ह्याचा संगत कोन हा असणार आहे बरोबर. त्यामुळे तो असणार आहे 120. संगत कोन जोडीतील कोन एकरूप असतात. आता जर या 2 समांतर रेषा आपण घेतल्या एक्स आणि वाय आणि एम छेदिका घेतली, तर याचा संगत कोन हा असणार आहे बरोबर. म्हणजे असं आपण जायचं बघा. आपण आलो कोणत्या कोणाकडे? कसंही तुम्ही असं या किंवा असं या, आपल्या विचारलेल्या कोणाकडे आपण आलो. मग आता बघा 120 आणि ए कसे आहेत? 120 आणि ए हे रेषीय जोडीतील कोन आहेत बरोबर. रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन. मग आता रेषीय जोडीतील कोनांचा नियम काय आहे सांगितलं मी तुम्हाला. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज 180 असते बरोबर. म्हणून आपण ए कोन काढण्यासाठी काय करणार आहोत? 180 मधून 120 वजा करणार आहोत. वजा केल्यावर उत्तर किती येतं पहा बरं. कळलं तुम्हाला? उत्तराचा पर्याय त्यामुळे असणार आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये समांतर रेषा आणि त्यांना छेदणाऱ्या छेदिका यांच्यावर आधारित संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन यांच्या आधारे आपल्या स्कॉलरशिप परीक्षेला येणारे काही प्रश्न पाहिलेले आहेत. असेच अनेक प्रश्न तुम्ही तुमच्या पुस्तकाचा उपयोग करून सोडवू शकता. तर आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.